मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस अशी अनेक नावं चर्चेत असतात आणि विशेषतः अशी नावं चर्चेत असतात की जे मोठमोठे ॲटम बॉम्ब राजकीय टाकत असतात। त्यातीलच एक नाव म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे। मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत, म्हणजे ॲक्शन मोड मध्ये आले आहेत। पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत। आज जरी झाल्या नाही तरी पुढील 5-6 महिन्यामध्ये पालिकेच्या निवडणुका होतील आणि अस्तित्वाची लढाई ही मनसेची असणार आहे। मग राज ठाकरे काय करणार, तर त्याचं उत्तर तुम्हाला सर्वांना मिळणार आहे येणाऱ्या 23 तारखेला म्हणजे रविवारी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी असे काही निर्णय घेणार आहेत की जणू काही मनसेमध्ये सुद्धा काहीशी चलबिचल होऊ शकते, विरोधकांमध्ये चर्चा होऊ शकते। त्याला महत्त्वाचं कारण असं आहे की मनसेला प्रथमच मुंबई अध्यक्ष हे पद मिळणार आहे। आजपर्यंत पाहिलं तर फक्त राज ठाकरे होते, पण राज ठाकरे यांनी आता एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं असून 23 तारखेला काही घोषणा होणार आहेत। त्यामधली सर्वात महत्त्वाची ही घोषणा होऊ शकते की एक मुंबई अध्यक्ष आणि 2 उपाध्यक्ष। आता तुम्ही म्हणाल मुंबई अध्यक्ष जर राज ठाकरे नसेल, कारण राज ठाकरे हे सर्व आहेत, तर मग मुंबई अध्यक्ष कोण असू शकतो? तर सध्या तरी आघाडीवर जी नाव आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिलं नाव बाळा नांदगावकर यांचं आहे, दुसरं नितीन सरदेसाई यांचं आहे आणि तिसरं जे नाव आहे ते आहे संदीप देशपांडे यांचं। जर मुंबईत अशी काही व्यवस्था त्यांनी केली तर निश्चितपणे ठाण्यामध्ये देखील एखादा अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष मिळू शकतो आणि तिथे अविनाश जाधव किंवा मग पानसरे यापैकी एकाची वर्णी निश्चितपणे लागू शकते। पण मनसेसाठी ही गोष्ट नवीन असणार आहे, कारण आजपर्यंत फक्त राज ठाकरे पक्ष चालवायचे, मात्र आता येथील पदाधिकारी, येथील कार्यकर्ते यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मुंबई अध्यक्ष असणार आहे। त्यामुळे 23 तारखेला काय होणार, राज ठाकरे कशा पद्धतीने ऍक्शन मोडवर येणार हे कळणारच, परंतु त्यानंतर आणखीन एक उत्सुकता असणार आहे 30 तारखेची। म्हणजे 23 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाकरी फिरवणार आणि 30 तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावरनं तोफ दळाडणार आहे, कारण गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळावा असणार आहे। काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशामध्ये जो महाकुंभ झाला त्याच्यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर काही आरोप केले होते किंवा त्यांनी आपली भूमिका मांडली होती आणि त्या भूमिकेला राम कदम असू दे, प्रवीण दरेकर असू दे, नितेश राणे असू दे किंवा भाजपचे दुसऱ्या फळीतील आणखी नेते असू दे, त्यांनी अनेक आरोप राज ठाकरेंवर केले होते। राज ठाकरेंना त्यांनी बरंच सुनावलं होतं। आता त्यांचा समाचार राज ठाकरे घेणारे निश्चित आहे। त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार, 7 तारखेला मध्ये नितेश राणेंनी काही विधानं केली होती, त्यानंतर मग थोड्या पुढे जाऊन बावनकुळे बोलले, गिरीश महाजन बोलले, फडणवीस सोडता अनेक नेत्यांनी तोंडसुख घेतलं राज ठाकरेंवर। आता ते शेवटी राज ठाकरे ते गप कसं राहणार? ठाकरी बाणा आहे, ठाकरी तोफ आहे आणि ती 30 तारखेला पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी धडाडणार हे निश्चित आहे। आता बघणं फक्त एवढं उत्सुकतेचं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार, ठाकरी जी तोफ आहे ती कोणत्या दिशेने धडाडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी एखादा महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल। तोपर्यंत तुमची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।